मित्रांनो, मी माधव भंडारे. आपल्या अभियोग्यता चाचणीचा निकाल लागून 2-4 दिवस झालेले आहेत आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी भावना आहे आणि माझ्याही मनामध्ये भावना आहे की या अभियोग्यता चाचणीच्या या परीक्षेमध्ये काहीतरी सावळा गोंधळ निश्चितपणे झालेला आहे आणि लोकांना शंका घ्यायला वाव का आहे. कारण तर असे काही मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांचं उत्तर आयोग देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर ते मुद्दे नेमके कोणते आहेत आणि आपल्या अभियोग्यताधारकांनी ते मुद्दे कसे लावून धरले पाहिजे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात ती माहिती देतो. जर ती पसंत आली, आवडली तर ती लाईक करा आणि इतर अभियोग्यताधारकाकडे ती शेअर करायला विसरू नका. त्यांनाही कळू द्या की नेमकं आयोग कुठं चुकलं आणि आपण कुठं चुकलो. आपण चुकायचा प्रश्न नाही. तर मुळात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, 2017मध्ये जी परीक्षा आपण दिली होती, मीही दिलो होतो, त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ती परीक्षा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण लवकरात लवकर रिझल्ट ती लावणे आणि भरतीसुद्धा ती आता भरती ती न्यायालयात नेली काही लोकांनी, तो भाग वेगळा आहे. पण 2022पेक्षा तरी तो काठिण्य पातळीचा पेपर थोडा मध्यम स्वरूपाचा होता आणि 2022च्या वेळेस आम्ही ती परीक्षा दिली. काठिण्य पातळी अचानक वाढलेली दिसली. IBPS पॅटर्न पहिल्यांदाच अभियोग्यताधारकांसाठी तो होता. पण आम्हाला असं वाटलं की मार्क्स जरी आपले कमी आले असतील तरी आपण कुठेतरी अभ्यासात कमी पडलेलो आहोत. पण यावेळेस निश्चितच आम्ही भरपूर अभ्यास केला. भरपूर अभ्यास केल्यावर सुद्धा आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत. म्हणून आमच्या मनातल्या भावना किंवा समग्र अभियोग्यताधारकांच्या मनातल्या भावना आपल्याशी बोलून दाखवाव्यात म्हणून हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. कारण माझ्याकडे जे माझ्या मनाला वाटतात असे 10 प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न आहे, नॉर्मलायझेशन झाले किंवा नाही याची कोणतीही कल्पना आमच्या अभियोग्यताधारकांना नाही. 2017मध्ये आम्ही मार्क्स मिळवले, ते कोणत्या विषयामध्ये आम्हाला किती मार्क्स मिळाले याची त्यांनी सविस्तर आम्हाला माहिती दिली. 2022मध्ये सुद्धा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला की आम्ही कोणत्या विषयामध्ये मार्क आम्ही किती मिळवलेत आणि आमचे कोणत्या विषयामध्ये मार्क कमी झालेत. म्हणजे आमची मार्क आमचे नेमकं कुठे कटले याचा आम्हाला थोडी कल्पना आली होती आणि आम्हाला वाटलं की आपली रिझनिंगमध्ये मार्क्स कमी आलेत, थोडं मॅथ्समध्ये मार्क्स कमी आलेत. मग यावेळेस आम्ही भरपूर प्रयत्न केला त्या रिझनिंगमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा, मॅथेमॅटिक्समध्ये इम्प्रूव्ह करण्याचा आणि मग याही वेळेस उलट मार्क्स वाढायचे कुठे तर मार्क कमी झाले अशी परिस्थिती अभियोग्यताधारकाची आहे. मग नेमकं आम्ही अभ्यास न करता मिळवलेले मार्क्स जास्तीचे येतात आणि अभ्यास करूनही आम्हाला मार्क्स कमी येतात. याचं कुठंतरी मनाला हे पटण्यासारखं नाही आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, इतकी कठीण अवघड परीक्षा असूनसुद्धा काही आमचे बांधव 190-180च्या वर कसे काय मार्क घेऊ शकतात. कारण 2 तासामध्ये 200 प्रश्न सोडवणं एक अभियोग्यताधारकासाठी एक आव्हान होतं. म्हणून काही प्रश्न सोडवायचे, जे येत नाहीत ते अंदाजे उत्तर द्यायचं, अशी प्रत्येकाची एक मेथड होती. पण आमचे काही मित्र, आता ते ओळखीचे नाहीत पण ते परीक्षा दिली त्याचा अर्थ ते आमचे अभियोग्यताधारक आहेत. कोणत्या पद्धतीने त्यांनी 180च्या वर मार्क्स मिळवले याचा त्यांनी एक साधा व्हिडिओ करावा. आणि आमच्या संतोष मगर सरांनी एक 1.5-2 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. जो कोणी 180च्या वरी आत्ता आम्ही जो एक्झाम ठेवू त्याच्यामध्ये जर तुम्ही 180 मार्क्स पुन्हा घेऊन दाखवली, 190 मार्क्स जर पुन्हा घेऊन दाखवली तर त्याला 1.5-2 लाख रुपये बक्षीस आमच्या विद्यार्थी संघटनेकडून देण्याचं त्यांनी
घोषणा केलेली आहे. तर आमचे कोणी बांधव असतील तर त्यांनी कृपया पुढे यावं आणि आपली क्षमता सिद्ध करावी. महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावं की आम्ही तसं काही गैरमार्ग न करता आम्ही आमचे मार्क्स मिळवलेले आहेत. पण आज तायगत कोणताही अभियोग्यताधारक पुढे येऊन कॉन्फिडंटली सांगू शकला नाही. यामध्ये आम्ही निश्चितच एवढं सांगू शकतो की जर कोणी पुढे येत नसेल तर काहीतरी या परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे. तिसरा मनामध्ये जो प्रश्न आहे मित्र हो, अनेक विद्यार्थ्यांचे मार्क 0 कसे आले? आम्ही अभ्यास केला, आमचे मार्क्स कमी किंवा जास्त आले, तसेच तुमचे पण आले. पण असे काही विद्यार्थी आहेत जवळपास ते 200च्या वर आहेत विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांचे मार्क्स 0 आलेले आहेत. आम्ही D.Ed केलं, आम्ही B.Ed केलं, पुढचं शिक्षण घेतलं. आमची एवढीही पात्रता नाही का एखादी परीक्षा आम्ही द्यावं आणि त्याचा आता एका साधा एक प्रश्न आमचं उत्तर आमचं बरोबर योग्य येऊ नये. ही शोकांतिका फार मोठी आहे. दुसरी शोकांतिका त्याच्यापेक्षा फार मोठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना 0 मार्क्स मिळालेले आहेत त्या विद्यार्थीपैकी कोणीही समोर येण्यासाठी तयार नाही. मी अभ्यास केलेला आहे पण मला मार्क्स 0 का, असा आयोगाला प्रश्न विचारण्याची कोणामध्ये ही हिंमत नाही. म्हणून अशाही विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे. आम्ही कोणकोणत्या परीक्षा आत्तापर्यंत दिलेल्या आहेत, कोणकोणत्या परीक्षामध्ये चांगले मार्क्स घेतलेले आहेत. मग ह्याच अशी कशी IBPS परीक्षा आहे की आम्ही 200 प्रश्नापैकी 199 190च्या पुढं सोडवलेले प्रश्न आहेत. पण साधा आमचा एक मार्कसुद्धा का आला नाही याचंही त्यांनी उत्तर त्या आयोगाकडून मागायला पाहिजे. मित्र हो, दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 2022मध्ये ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत तेवढेच गुण या आत्ताच्या 2025च्या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. तर हा काय योगायोग समजावा की काय जाणून केलेली कृती समजावी असाही सामान्य आमच्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो. भरपूर अभ्यास केला, ज्यावेळेस अभ्यास नाही केला, पेपर अवघड होता, त्यावेळेस जेवढी मार्क्स मिळालेली आहेत, यावेळेसचा पेपर सोपा होता असं सर्वजण म्हणत होते. तर सोपा होताच, मला पण माहिती होतं. आणि मग सोप्या पेपरला अभ्यास करून गेलो आणि रिव्हर्स आलो. हे असं कसं शक्य आहे? असंही अनेक लोकांना प्रश्न पडतो आहे. त्याचबरोबर बरेच आमचे अभियोग्यताधारक समान नावाचे, ज्याचं आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपलं आडनाव एकच असणारे 2,500-3,000 हजार अभियोग्यताधारक त्या लिस्टमध्ये सापडतात, यादीमध्ये सापडतात. आजपर्यंत अनेक परीक्षा झाल्या, अनेक वेगवेगळ्या आयोगानं परीक्षा घेतल्या, पण असं कधीही आढळून आलं नाही. काही 4, 2, 10, 20, 50 एकाच नावाचे विद्यार्थी सापडतील, पण एकाच नावाचे समान नाव, आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असणारे असे 2,500-3,000 हजार विद्यार्थी या अभियोग्यता चाचणीमध्ये का आले? याचे 2 अर्थ होतात. ते विद्यार्थी जर नवीन असतील, म्हणजे वेगवेगळे विद्यार्थी जर असतील, तर एवढे विद्यार्थी अचानक या परीक्षेमध्ये आले कसे? आणि जर ते विद्यार्थी एकच असतील तर साधा एखादा लेटर्स चुकला तर ती वेबसाईट आपलं सबमिट बटन सबमिट करून घेत नाही आपला फॉर्म. मग अनेक या विद्यार्थ्याचे हे 2-2दा फॉर्म कसे काय त्यांनी सबमिट करून घेतले, हाही मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, हॉल तिकीटच्या पाठीमागं सूचना दिली होती, ज्या कोणाला 2दा हॉल तिकीट आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी एकच वेळेस परीक्षा द्यायला पाहिजे असेही नमूद करण्यात आलं होतं. मग ते आता आयोगाने उत्तर द्यायचं आहे आणि ही आयोगाची जबाबदारी आहे. अशा विद्यार्थ्यांना काय करायचं, काय पनिशमेंट द्यायची, त्याचा शोध घ्यायचा आणि नाहीतर तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी संघटनेतर्फे उभं केलं जाईल. नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवटचा जो मुद्दा आहे, याच्यामध्ये
बरेचसे विद्यार्थी असे आढळून आले आहेत की ज्याचं एकेरी नावानं प्रवेशपत्र आले असेल किंवा त्याची गुणपत्रक आलेली आहे. हे असं कसं शक्य आहे? एकेरी नावानं विद्यार्थी कसा काय पेपर देऊ शकतो? आयोगानं त्यांना काही बंधन घातली नाहीत. काही लोकांचं म्हणणं आहे की आधार कार्डवर ते तशा प्रकारचं होतं. अरे साधं तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये येऊ दिलं नाही. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली, त्यांचं आयुष्य खराब झालं, उद्ध्वस्त झालं आणि तुम्ही एकेरी नाव बघून कधी त्यांना वापस करण्याचं धाडस केलं नाही का? काही तुमचे लागेबंद काय आर्थिक संबंध त्याच्यामध्ये दडलेले आहेत का? असा स्पष्ट आरोप आम्ही विद्यार्थी संघटनेतर्फे करत आहोत आणि त्याच्यावरही आयोगानं लवकरात लवकर तो निर्णय द्यावा, नाहीतर आम्ही आयोगाच्या विरुद्ध त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विरोध करू. महाराष्ट्रामध्ये आमच्या अभियोग्यताधारकांना जो अन्याय झालेला आहे तो आम्ही अन्याय कदापि सहन करणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना 180+ गुण मिळालेले आहेत असा कोणताही विद्यार्थी आमच्या संघटनेशी, विद्यार्थी संघटनेशी येऊन त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून जे काय आमच्या संघटनेनं ठेवलेलं बक्षीस आहे ते आपण प्राप्त करावं. नाहीतर तुम्हाला आपण गैरमार्ग हे मार्क मिळवलेले आहेत हे आपणास सिद्ध करण्याची काही गरज नाही. संबंध महाराष्ट्राला ते आपल्याला माहिती झालेलं आहे. आणि सर्वात शेवटची महत्त्वाची जी गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना 0 मार्क्स मिळालेले आहेत कृपया त्यांनी थोडं पुढं यावं, आपली बाजू मांडावी, आयोगासमोर आपलं म्हणणं मांडावं. आयोग काय उत्तर देतं हे आपण पाहूया. येणाऱ्या काळामध्ये ही निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली ही अभियोग्यताधारकांची शिक्षक भरती इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याचबरोबर मनाला चिंता देणारी, थोडंसं आमच्या अध्यापक अभियोग्यताधारकांना मनाला चटका देणारी आहे. पण या सत्य काय ते सत्य बाहेर आल्याशिवाय विद्यार्थी मित्र हो आपल्याला ते शांत बसायचं नाही आणि त्यांनाही शांत बसू द्यायचं नाही. तुर्तास एवढंच. धन्यवाद.